हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? थंबनेल बघितलंच असेल तुम्ही. खूप अवघड झालं. काय करायचं? माझे मामांसारखं कोणच नाही होऊ शकणार कधीच. इतकं भारी होते ना ते. माझा तर खूप लाड करायचे. मी लहान 3 वर्षाची असल्यापासून पहिली जाईपर्यंत मामांपाशीच होते. मामाने स्वतःच्या लेकराप्रमाणे मला सांभाळलं आणि इतका जीव लावायचे मामा. मला असं बोलता पण येई नाही. इतकं भारी होतं मामा. सगळेजण खूप लोक लांबचे सुद्धा लोक हळहळ करायले. इतकं चांगला माणूस, इतकं स्वभावानं भारी. तोच देवाला आवडला कसा काय माहिती. खूप आधार आम्हाला होता मामांचा. खूप जीव लावायचे सगळ्यांना. स्वतःचा विचार कधीच नाही केला त्यांनी. फक्त दुसऱ्यांसाठीच जगायचे ते कायम. इतकं त्यांना ॲक्सिडेंट लागलं होतं. मेंदूचं ऑपरेशन करून सुद्धा त्यातनं नीट झालते. बोलायला लागले होते. मग म्हणले, माझी बहीण आहे ना मोठी सोलापूरमध्ये, ती दररोज जात होते. आम्ही पण जाऊन आलो. ICUमध्ये होते तेव्हा आम्हाला नाही बघायला भेटलं. कोणाला जाऊ देत नव्हते त्यामुळं. ती मोठी बहीण होती सोलापूरची, ती जात होती तिथं जवळ असल्यामुळं दररोज. मग ती बोलायला लागल्यावर मग तिला बघायला गेलती तिनं. त्यावेळेस तिला म्हणलं, सारिका आलती. तिनं म्हणली येऊन गेले म्हणल्यावर म्हणलं सांग तिला काळजी करेल ती, मी बरं आहे म्हणून सांग म्हणलं. इतकं धीर देत होते. एवढ्यातनं सुद्धा म्हणलं मी नीट झालोय, मामा आता नीट झालाय म्हणून सांग, बरं आहे म्हणून सांग, पोरांना ती नीट सांभाळ असं सांग म्हणलं. तिला फोन करायला लावलं लगेच. तिथं बोलायला लागले तेवढ्यातनं सुद्धा. परत मग बघायला जायचं होतं दुसऱ्या दिवशी, तोपर्यंत असं झालं. इतका जीव लावत होते मला तर. सगळ्यात जास्त म्हणजे मी लहानपणी तिथं असल्यामुळे मला सगळं आठवतं. मला पहिलं त्यांची परिस्थिती म्हणजे एवढी ही नव्हती, गरिबीच होती त्यांची. कामाला ती जायची मामा, आजी. मला तिथं बसवायची सावलीला आणि त्यांच्यासोबतच न्यायची घरी कोण नसल्यामुळं. आणि कामावरनं एवढं कंटाळून आलं तरी पण मला चक्कर मारायला लावायची, खांद्यावर घेऊन हिंडवायचं मला मामा. तेवढ्यातनं सुद्धा कधी कंटाळत नव्हतं. एवढा जीव लावला स्वतःच्या लेकरांपेक्षा भारी जास्त मला. शेवटी आम्हाला अर्ध्यातनं गेले सोडून. खूप आठवणी त्यांच्या आहेत. आयुष्यभर आठवणी संपायच्या नाहीत एवढ्या आठवणी देऊन गेले. खूप कमी वयातच गेलं ना. त्यांचं वय जास्त नव्हतं. देवाचं ती त्यांना पुजारी असल्यामुळे त्यांचं लवकर लग्न केलं ना. लग्न केल्यानंतर एडी तोडायची असते त्यांच्यात, तशी पद्धत आहे. त्यामुळे लवकर लग्न केलं आजोबांनी मामांचं. त्यांचं वय पण जास्त नाही. त्यांनी पण त्यांच्या मुलाचं, मामाने पण लवकरच लग्न केलं. तसं असं बघा की पुरीचं पण पोराचं पण लग्न केलं. वर्ष झालं लग्नाला, तोपर्यंत मामांचं असं झालं. काय होतं देवाच्या मनात काय माहिती. दुसऱ्यांसाठी कायम हे करायचं. कोरोनाच्या वेळेस बी इथं आमच्या इथं जवळ कोरोना गावात आलता म्हणल्यावर मामांचा फोन आला, काय काळजी करू नको, एवढा मोठा देव आहे आपल्यासोबत, काय नाही होणार असं म्हणायचं मामा मला. सगळ्यांना आधार द्यायचं. कोरोनातल्या माणसांना सुद्धा जेवण ती नेऊन द्यायचं. काय नाही होणार म्हणायचं आपल्याला, देव आहे ना एवढं मोठा. सगळ्यांना धीर द्यायचं. काय करणार, शेवटी चांगले माणसं देवालाच आवडतात म्हणतात ना, तसं झालं. लय आठवण. लहानपणापासून आम्हाला सुट्टी लागली की फोन करायचं, कधी येऊन यायला, कधी लागणार आहे सुट्टी, उन्हाळ्या सुट्टीला, दिवाळी सुट्टीला, सगळ्यांना न्यायचं. कपडे पाहिजे तसली,
आपल्या मनात तुला जशी आवडते ती तशी घे म्हणायचं. सगळं चप्पल सहित घ्यायचं मामा, इतकं हे होतं सगळ्यांना. आणि मामी पण तशाच होत्या. आम्ही तर मामींच्या ताटात जेवलेलो. मामी पण स्वतःच्या लेकरांसारखंच आम्हाला सांभाळायच्या. मामा पण आणि मामी पण, आजी आजोबा पण, सगळी लय माया लावत होती सगळी. आता आजी आजोबा तर पूर्ण खचून गेली. खूप जीव होता त्यांचा मामांवर, एकटं असल्यामुळं काय करणार. देवाने थोडे दिवस तरी अजून ठेवायचं. काय तटत नव्हतं आमचं मामा असल्यावर. मी हाय, टेन्शन घेऊ नका म्हणायचं, सगळ्यांना सांगायचं, काळजी करू नका. सगळ्या गोष्टींवर उपाय होतो त्यांच्याकडे. दवाखान्यात मामांच्या ऐवजी तर दुसरं कोण असतं आयुष्यामध्ये. जर आम्ही गेलो बघायला तर आम्हाला माघारी सुद्धा मामाने जाऊ दिलं नसतं. काय पण करून म्हणलं असतं, आमची भाची एवढ्यावर लांबून आले त्या डॉक्टरच्या पाया पडून आम्हाला बघायला लावलं असतं, बघू दिलं असतं, हेलपाटा होऊ दिलं नसतं. मामाच आम्हाला आता आठवते ती मामांची जागा कोणच नाही घेऊ शकत. मामांची जागा मामाने आम्हाला माघारीच जाऊ दिलं नसतं. बघायला काय बी करून हे केलं असतं. दुसरं कोण असतं मामा तिथं असतं तर ती मामाच होतं. कोणच नाही त्यांच्यासारखं बनू शकत, कोणच. इतकी लांबची लोक सुद्धा असे हे करते, रडते. कारण तसं होतंच. दुसऱ्यांसाठी जगलं, काय स्वतःचा कधीच विचार केला नाही. काय नाही होत म्हणायचं, स्वतःला हे करा म्हणायचं. सगळेजण सांगायची एवढं पळापळी करू नको, हे करू नको, नाही काय नाही होत. पण दुसऱ्यांसाठी फोन आला की लगेच जायचं, लगेच त्या ताटावरून उठून जायचं दुसऱ्यांची मदती. स्वतःचा विचार करत नव्हतं कधी. मामा होतं, कोणच नाही त्यांच्यासारखं होऊ शकत. खूप गरज होती आम्हाला, असं अर्ध्यातनं सोडून गेलो. काय सांगायचं आता. आजी आजोबांना मामी सगळी खचून गेलेत. त्यांची मुलं तर काय लहानच आहेत, त्यांचं वय आहे काय जास्त. मुलीचं बी लग्न झाले आता, 1 वर्ष झालं मुलाचं मुलीचं एकत्र करून दिलं मामाने. काय त्यांना वय आहे काय जास्त. सगळेजण खचून गेले, पूर्ण आधारच गेला तर सगळ्यांचा. मामा असल्यावर कशातच काय तटत नव्हतं, कुठल्याच गोष्टीत. पूर्ण सगळ्यांना धीर द्यायचं. स्वतःला टेन्शन असलं तरी दाखवत नव्हतं मला, मी टेन्शनमध्ये. पैसे नसलं तरी म्हणायचं हाय तर म्हणायचं, नाही असं कधीच म्हटलं नाही. काय बी करायला म्हणायचं, पण कुठली गोष्ट कमी पडू देत नाही. हौस तर भरपूर केली सगळ्यांची. काय करायचं आता. देवाला मुदाम आवडलं आमचं मामाचं, चांगलं तेवढं. देवानं आता पुनर्जन्म द्यावा मामाला, इच्छा आहे आमची. आठवणी एवढे त्यांचे फोटो बघितले ना, वाटतच नाही मामा गेले तसं. मला वाटतं असं हायचं आता मामा येऊन बोलते तर काय, बरं हाक मारते तर असं ह्याच्यासारखं बोललंच नाही तुम्हाला तर. काय रे बाळा, बरं आहे का, असं बोलायचं. काळजी करू नको, मी हाय. पूर्ण खचून गेल्यासारखं झाले, कशातच लक्ष लागत नाही. सगळ्यात त्यांचं आठवते, त्यांचं व्हिडिओ फोटो बघत बसते. काय असं बोललेलं सुद्धा मला समजलं नाही. एवढा जीव होता त्यांचा माझ्यावर, तर सगळ्यात जास्त जीव होता. सगळं पहिल्यापासूनच आठवायला. सांगाय गेलं तर दिवसभर असं पुरायचं नाही, काय करणार. त्यांचं आठवणी मला जपून ठेवायचे. यूट्यूबवर सगळं हाय असं राहणार ना, डिलीट नाही होणार. त्यामुळं व्हिडिओ तर बनवा म्हणलं त्यांच्या आठवणी.
त्यांचे व्हिडिओ पण बघते मी, त्यांचे देवाचे. प्रत्येक गोष्टीत पुढं असायचे मामा, प्रत्येक गोष्टीत. काय बी असू दे पुढं, कायम पुढं. त्यांच्यासारखं कोणच नाही होणार. फक्त आठवणी त्यांच्या बघत बसायचं, आठवायचं, सगळं आठवते. नाही इलाज.